नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या प्राइम टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतेय. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. काँग्रेसपासून सावध रहा, कारण काँग्रेसला फक्त लुटणं माहितीये. महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन. राज्य कोणाच्या हाती द्यायचं ठरवा, शरद पवार यांचं आवाहन. राहुल गांधींच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण. कोल्हापुरातील कसबा बावड्यात गांधींचा भाजपवर जोरदार हल्लाबोल. लातूर मधील ज्ञानेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केली मतदान जनजागृती. शिक्षक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित. आता पाहूयात सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाशिम मध्ये बोलताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय. काँग्रेसला फक्त लुटणं माहितीये, गरिबांना गरीब ठेवायचंय, त्यामुळे तुम्ही सर्वजण काँग्रेसपासून सावध राहा, असं म्हणत मोदींनी निशाणा साधलाय. तसेच दिल्लीमध्ये हजारो कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडले. दुःखद गोष्ट म्हणजे त्याचा म्होरक्या काँग्रेसचा नेता निघाला. काँग्रेस तरुणांना नशेत ढकलत आहे, असं सांगत मोदींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलंय. लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्रात येऊन दोन पक्ष फोडून टाकण्यास सांगत आहेत. फोडा आणि झोडाची भाषा करतात. महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. अशा वेळी सत्सक विवेकबुद्धी जागृत ठेवा. महाराष्ट्र कोणाच्या हातात द्यायचा यासाठी जागरूक राहा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय. कोल्हापुरातल्या कसबा बावड्यातील भगवा चौकात आज लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलंय. आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते राहुल गांधी यांचं छत्रपती शिवरायांची मूर्ती देऊन स्वागत करण्यात आलं. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. दरम्यान भाषणात बोलताना राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला तर त्यांचे विचार जपायला हवे. संविधानात शिवाजी महाराजांचा विचार असून शिवाजी महाराजांची विचारधारा महाराष्ट्रातून आल्याचं म्हटलंय. यावेळी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. त्यानंतर शाहू समाधी स्थळाला भेट देऊन शाहू महाराजांना राहुल गांधी यांनी अभिवादन केलंय. ये मूर्ति का इनॉग्रेशन कर रहे हैं शिवाजी महाराज की. ये सिर्फ एक मूर्ति नहीं है. मूर्ति जब बनाई जाती है, जब हम किसी व्यक्ति की विचारधारा को उनके कर्मों को दिल से समर्थन करते हैं. हम यहां आए या कोई यहां आए और मूर्ति इनॉग्रेट कर दी, और जो इन्होंने पूरी जिंदगी जिसके लिए वो लड़े, अगर हम उसके लिए लड़े ना तो मूर्ति का कोई मतलब ही नहीं. तो जब हम इनकी मूर्ति का इनॉग्रेशन करते हैं तो हम ये भी वचन लेते हैं कि जिन चीजों के लिए ये लड़े थे, जिस तरीके से ये जिए थे, उनके जितना नहीं शायद हम ना कर पाए, मगर थोड़ा सा तो हमें भी करना चाहिए. राज्याचे विधानसभेचे अध्यक्ष आणि महायुतीमधील भाजप नेते राहुल नार्वेकर यांचे सासरे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत नाराज आहेत. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर फलटण मधून विधानसभेसाठी इच्छुक होते, परंतु अजित पवार यांनी दीपक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाराज झालेले रामराजे निंबाळकर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत. रामराजे नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 2015 ते 2016 आणि 2016 ते 2022 या कालावधीत ते विधान परिषद अध्यक्ष होते. लोकसभा निवडणुकीत रिपाईंमुळे महायुतीच्या अनेक जागा निवडून आल्या, त्यामुळे आम्हाला दुर्लक्षित करून चालणार नाही. विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या कोट्यातून आम्हाला प्रत्येकी 3-3 जागा द्याव्यात, अशी आमची मागणी आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज संभाजीनगर मध्ये सांगितले. आम्ही 10 ते 12 जागांचा प्रस्ताव दिलाय. याशिवाय MLCच्या 12 जागांपैकी 1 जागा आणि 2 ते 3 महामंडळांवर आमच्या कार्यकर्त्यांची वर्णी लावली पाहिजे, असंही आठवले म्हणाले.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. कोल्हापुरात दाखल होताच राहुल गांधी यांनी विमानतळावरून थेट उंचगाव मधील एका टेम्पो चालकाच्या घरी भेट देऊन सुमारे अर्धा तासाहून अधिक काळ त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधलाय. दरम्यान सर्वसामान्य कुटुंबियांना भेट देऊन राहुल गांधी यांनी सर्वांनाच एक सुखद धक्का दिल्याने या कुटुंबाला आनंद झाला असून सगळीकडे या भेटीची चर्चा सुरू आहे. मला एकदम शॉकिंग झालं. काय सांगाल आज तुमच्या राहुल गांधी आले, तुमचा किचनचा ताबा घेतला, त्यांचं म्हणजे आता काय केवढं बोल तेवढं कमीच आहे का. त्यांच्या समोर थांबायचं पण आपली लायक नाही करत. त्यांच्या हातचं मी खाल्लं त्याच्यामुळे माझं भाग्य आहे. आज माझ्या सगळ्या कुटुंबाचं भाग्य आहे. काय वाटतंय आज तुमच्या राहुल गांधी आले, तुमच्यावर काय अर्धा तास चर्चा केली? खूप छान वाटलं. काय नाही साधा आपण घरगुती बोलत असताना म्हणजे जीवनकर सण काय बोलले का, ते कसं काय कामटी काय कसं करायचं ते कसं घालायचं आम्हाला नाही साहेबांनी विचारलं खरं. फक्त त्यांनी घातला त्यांचं त्यांनी घेऊन फक्त आम्हाला दाखवलं. त्यांनी फक्त आम्ही साईडला थांबलो. आनंद वाटते. मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री व्हावं आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी दिली आहे. मनोज जरांगे यांनी उमेदवार उभे करावेत आणि त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं अशी अपेक्षा नानासाहेब जावळे पाटील यांनी बोलून दाखवली. मराठा आरक्षण आणि शेतकरी जागर संवाद मेळाव्याच्या निमित्त नानासाहेब जावळे आज जालन्याच्या अंबड शहराच्या दौऱ्यात माध्यमांशी बोलत होते. जरांगे पाटील जी मागणी करताय की त्यांची भूमिका अशी आहे की भाजपला पाडू अशा पद्धतीची भूमिका त्यांनी जाहीर केलेली आहे. तुम्ही निवडणुकीमध्ये उतरणार आहात का किंवा मग तुम्ही कुठल्या पक्षाला पाठिंबा देणार आहात? खरं तर माझी भूमिका आहे की जर उपोषणाच्या माध्यमातून निवडणुकीला उभा राहण्याचा जर विषय असेल तर खरं तर जरांगे पाटलांनी उमेदवार उभे केले पाहिजेत मराठ्यांचे आणि मुख्यमंत्री त्यांनी झालं पाहिजे आणि मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण दिलं पाहिजे. कोण वाटते तुम्हाला मुख्यमंत्री कोण? जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री व्हावं आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं. अखिल भारतीय छावा संघटनेचा 2 सप्टेंबरला जालना जिल्ह्यात सर्वच महसूल मंडळात मुसळधार पाऊस होऊन शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होतं. काल झालेल्या शासन निर्णयात 997 कोटी रुपयांची मदत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आली. मात्र यात जालना जिल्ह्याला वगळण्यात आल्याने शासनाचा निषेध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं बांधावर शासन निर्णयाची होळी केली आहे. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. अमरावतीमध्ये काल रात्री नागपुरी गेट पोलीस ठाण्यात झालेल्या गोंधळानंतर आज परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. दगडफेक आणि वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी 1200 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यापैकी 27 आरोपींची ओळख पटली आहे. अटकेची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. काल रात्री सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या काही सदस्यांनी उत्तर प्रदेशातील एका धार्मिक नेत्याने दिलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ नागपुरी गेट पोलीस ठाण्यात गोंधळ करून पोलीस स्टेशन आणि पोलिसांवर दगडफेक केली होती. आज किस तरह से उत्तर प्रदेश में एक महाराज ने गाजियाबाद में एक वक्तव्य एक समुदाय के संबंध में किया. उस संबंध में एसडीपीआई अमरावती के कुछ लोग शाम को 7 साढ़े 7 बजे निवेदन देने और उसके ऊपर कार्रवाई करने की मांग लेके हुए यहाँ पर पहुँचे. यहाँ के पुलिस अधिकारियों ने उनकी तकरार दाखिल की है और उसके लिए वो कार्रवाई के लिए वहाँ भेज रहे हैं, ऐसा मॉब को उनको कन्वे किया. लेकिन फिर भी वो लोग गए नहीं, उल्टा उन्होंने बहुत सारा मजमा जमाया और ये ज़्यादा मॉब होने के कारण उनको समझाने के बाद उनको हमने समझाया है, माइक पे से समझाया है, पीए सिस्टम से समझाया है और बार बार समझाने के बाद भी मॉब बढ़ता गया. उन्होंने पुलिस अधिकारी और अमलदारों पे पथराव किया, पुलिस गाड़ियों का नुकसान किया. इसके लिए टोटल 27 लोग और उनके साथ में 500-700 लोगों के ऊपर बीएनएस के अलग अलग सेक्शंस में राइट और पुलिस के ऊपर पथराव करने का और अदर सेक्शंस में गुन्हा दाखिल किया है. लेकिन अभी अमरावती में पूरी शांतता है. गेल्या काही दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामधील अनेक एकरवरील गांजाची शेती पोलीस प्रशासनाकडून उद्ध्वस्त करण्यात आली होती. या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच पुन्हा एकदा धुळ्यातील साक्री तालुक्यातून पोलिसांची तब्बल 1,19,00,000 रुपयांचा गांजा जप्त केलाय. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून इतक्या मोठ्या प्रमाणावर गांजा मिळून आल्याने धुळे जिल्ह्यात नेमकं काय चाललंय, इतक्या मोठ्या प्रमाणावर गांजा जिल्ह्यात येतोय तरी कुठून, या अंमली पदार्थ तस्करीला खत पाणी नेमकं घालतंय तरी कोण, यासारखे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले असून पोलीस तपासात आणखी काय समोर येणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. लातूरच्या उदगीर ग्रामीण पोलिसांनी स्टिंग ऑपरेशन राबवून 302 किलो गांजासह 1,09,00,000चा मुद्देमाल जप्त केलाय. लातूर जिल्ह्यातील ही गांजाची सर्वात मोठी कारवाई असून ग्रामीण पोलिसांनी हकनवाडी शेत शिवारात टँकरमध्ये लपवलेला 302 किलो गांजा जप्त केलाय. गांजाचा टँकर ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेऊन दोघा आरोपींना अटक करून गुन्हा दाखल केलाय. आज लातूर जिले के उदगीर ग्रामीण पुलिस स्टेशन में हमारा जो पहले सीआर 2 तारीख को दाखिल था उसमें प्रोग्रेस हो गई है. 2 तारीख को जो सीआर हमारा दाखिल था उसमें हमने 2 किलो गांजा जब्त किया था और एक हुंडई कार जब्त की थी. 2 आरोपी को अरेस्ट कर लिया था. इसमें और प्रोग्रेस होके आज की तारीख में हमको 302 किलो गांजा एक टैंकर में मिला. टैंकर का ये आरोपी अपना पहचान छुपाने के लिए, क्योंकि ऑयल का टैंकर रहने से कोई पुलिस या इतर या अन्य यूनिट इसको बच सकते थे, इसलिए वो निकल के जाते थे. ये गांजा वो विशाखापट्टनम से नासिक और मुंबई की और ले जाते थे. इसमें हम अभी तक 304 किलो गांजा और तक एक हुंडई कार और एक टैंकर, ऐसा 1,09,50,000 का मुद्देमाल इसमें जब्त किया है. और भी कोई आरोपी होंगे उसकी जांच चालू है. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. पाहुयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंवर झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून नांदेडच्या कंधारमध्ये ओबीसी समाज बांधवांनी निषेध मोर्चा काढलाय. माई मंदिरापासून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून निषेध नोंदवत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय. या मोर्चात ओबीसी समाज बांधवांबरोबर भीमसैनिकही मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचं पाहायला मिळालंय. रोजगार हमी योजनेअंतर्गत शासनाच्या वतीने फळबाग, गायगोठा, सिंचन विहिरी या योजना राबवल्या जातात. फळबाग लागवडीसाठी 7 लाख, विहीर गायगोठा योजनेसाठी अनुक्रमे 2 आणि 4 लाखांचे अनुदान दिले जाते. मात्र योजनेचे प्रस्ताव मंजूर होऊन देखील त्याचे अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले नाही. यामुळे लाभार्थी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचं पाहायला मिळालंय. सफाई कर्मचाऱ्यांना हिपॅटायटिस बी विषाणूजन्य संसर्ग होऊ नये याची दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्ह्यात सफाई कर्मचाऱ्यांना निशुल्क लसीकरण करण्याची व्यवस्था करण्यात यावी. आगामी 3 महिन्यात जालना जिल्ह्यात शिबिरे घेऊन सर्व सफाई कर्मचाऱ्यांचे हिपॅटायटिस बी लसीकरण पूर्ण करावे अशी सूचना राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉक्टर पी वावा यांनी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाची बैठक डॉक्टर वावा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. निवडणूक आयोगाच्या जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत आज लातूरच्या ज्ञानेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शहरातील छत्रपती शाहू महाराज चौकात पथनाट्य, देशभक्तीपर गीत तसेच मतदान जागृती गीत या माध्यमातून परिसरातील नागरिकांना 100% मतदान करण्याचं आवाहन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या कलेतून विविध नाट्य सादर करत जनजागृती केली. या प्रसंगी विद्यालयातील शिक्षक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेळ झाली या बातमीसह प्राईम टाइम मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.